मराठी भाषिकांना त्यांची प्रगती करावी, त्यांना न्याय मिळावा, मानानं चांगलं जगता यावं, यासाठी जे पूर्वी द्विभाषिक राज्य होतं त्याऐवजी 1 मे 60 रोजी आपलं मराठी भाषिकांचं महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झालं आणि या राज्यामध्ये मराठी माणसाला त्याची सर्व क्षेत्रात प्रगती करता यावी, अर्थार्जन करता यावं आणि जरी वेगवेगळ्या प्रकारची मराठी असली, वेगवेगळ्या बोलीची असली तरी या महाराष्ट्र राज्याची एक शासनाची भाषा म्हणून, राजभाषा म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जे पहिले मुख्यमंत्री, त्यांनी मराठी ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा असेल असं जाहीर केलं व तसा कायदा 1964 रोजी महाराष्ट्र राजभाषा अधिनियम तयार केला आणि त्यानुसार विशेषतः म्हणजे राज्य शासनाच्या सर्व कार्यालयात, महामंडळामध्ये, महानगरपालिका जिथं जिथं शासनाचा संबंध येतो, अनुदान दिलं जातं त्या सर्व ठिकाणी मराठी माणसाला नोकरी मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही अधिसूचना काढली की जी व्यक्ती मराठी आहेत तिलाच नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जाईल. मग आता मराठी व्यक्ती आहे हे कसं ओळखायचं, तर सर्वसाधारणपणे पूर्वी आपले जे विषय असायचे SSCला, पूर्वी जी 11वी SSC होती नंतर 10वी SSC, तर पहिली जी पब्लिक एक्झामिनेशन आहे कुठल्याही उमेदवाराची SSCची परीक्षा, SSCची परीक्षेला 100 मार्काचा पूर्ण असा कमीत कमी एक विषय तरी त्यांनी घेतलेला असावा, अशी व्यक्ती असेल ती महाराष्ट्रात नोकरीला पात्र राहील. त्यानंतर वरचे जे अधिकारी आहेत, कॉन्व्हेंटमध्ये वगैरे शिकलेले आहेत, त्यांनी जर मराठीची परीक्षा दिली तरच त्यांना सेवेत राहता येईल. परीक्षा जर दिली नाही तर त्यांना संधी दिली जाईल 4 वर्षाची. 4 वर्षात त्यांनी शिकावं, अन्यथा त्यांना नोकरीतून कमी करण्यात येईल. असे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळापासून आतापर्यंत अनेक कायदे मराठी माणसांना अर्थार्जन करण्यासाठी, त्यांना उद्योग करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी केलेले आहेत. या थोडंसं आपल्या मराठी माणसामध्येच एक न्यूनगंड आहे की अरे इंग्रजी येत नाही तर कसं होणार. हा जो मराठीचा न्यूनगंड आहे त्यामुळं आपल्या मराठी मुलांचं अतिशय नुकसान झालेलं आहे आणि याचं अतिशय चांगलं विश्लेषण विश्वव्यापी विश्व मराठी संमेलन गेल्या 27, 28, 29 तारखेला वाशीमध्ये झालं महाराष्ट्र शासनातर्फे. तर त्या ठिकाणी या संबंधात मराठी भाषा ही कशी उपयुक्त आहे किंवा नाही, जे अर्थार्जनासाठी, प्रगतीसाठी उपयुक्त आहे की नाही, तर यावर चर्चा करण्याकरता महाराष्ट्र म्हणजे शासनामधील मुख्यमंत्र्यांचे जे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, आणखी दिल्लीला सेक्रेटरी असलेले ज्ञानेश्वर मुळे, हे दोघेही शिवाजी विद्यापीठातून कोल्हापुरातून मराठी विषय घेऊन MA झाले आणि पूर्ण मराठी घेऊन ते IASला एकदम पहिला आला, एकदम दुसरा आला. त्यांनी सांगितलं की मराठीमुळं कुठेही अडचण येत नाही, इतर तुम्ही चांगलं मराठी शिका, नंतर कोणतीही भाषा तुम्ही शिकू शकता. आणि त्यांनी महत्त्वाचं सांगितलं की जो देश, जे राज्य स्वतःच्या भाषेत सर्व प्रकारचं कामकाज करतं, संशोधन करतं, अशाच राष्ट्रांची प्रगती झालेली आहे. तर त्यांनी मोठ्या मोठ्या देशांची नावं सांगितली. चीन, रशिया, जर्मन ह्या राज्यामध्ये इंग्रजी नाही, त्यांच्या देशाची भाषा आहे. सर्व स्तरावर इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, सर्व क्षेत्रामध्ये त्यांच्या भाषेत, म्हणजे थोडक्यात महत्त्वाचं मातृभाषेत शिक्षण दिलं तर ते चांगल्या प्रकारे समजलं जातं, लवकरात लवकर त्यातून संशोधन करू शकतात, प्रगती करू शकतात. आपल्याकडे काय होतं, इंग्रजी घोका आणि ओका, ते घोकण्यात इंग्रजीचं ज्ञान मिळवण्यातच या विद्यार्थ्यांची आपली अर्धी शक्ती जाते आणि त्यानंतर मग ते काय संशोधन आणि प्रगती करणार यामध्ये अतिशय अडचण येतात.
तर हा जो मराठी विषय असला म्हणजे कुठली अडचण येते संशोधनात धंद्यात ह्याच्यात त्यांनी सांगितलं अजिबात नाही. महत्त्वाचं काय की ज्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये त्यासाठी जी काही वैशिष्ट्ये असतात ती वैशिष्ट्ये त्या क्षमता आपण प्राप्त केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ समजा आता कोर्टामध्ये वकील असेल तर वकिलासाठी जी काय म्हणजे वकिलीचं ज्ञान कायद्याचं ज्ञान नंतर ते प्रेझेंट करायचं ती क्षमता त्यांनी प्राप्त केली. इंजिनियर असेल तर इंजिनियरनं त्या क्षेत्रातल्या क्षमता प्राप्त केल्या आहे. डॉक्टरनं त्याच्या क्षमता प्लंबर बांधकाम जो तुम्ही व्यवसाय घ्याल त्या व्यवसायाच्या क्षमता आपल्या विद्यार्थ्यांनी लोकांनी जास्तीत जास्त प्राप्त करून घेतल्या पाहिजेत तरच आपण त्यामध्ये प्रगती करू शकतो. आता आजचा जो विषय आहे भूमिपुत्रांना रोजगार वास्तविकात भूमिपुत्रांना 80% रोजगार हा दिला गेला पाहिजेत. अशा प्रकारे कोणत्या राज्यांनी केलेला आहे? आंध्र प्रदेशामध्ये हा कायदा केलेला आहे आणि 75% तिथल्या भूमिपुत्रांना रोजगार दिला जातो. आता महाराष्ट्रात हा कायदा आहे हेच देखील पुष्कळ लोकांना माहिती नाही. तरी देखील महत्त्वाचं मला सांगतो या भूमिपुत्र रोजगार कायद्याखाली जर कामगारांना नोंदणी केली त्यासाठी आवश्यक त्यानं कमीत कमी 90 दिवस कुठेतरी रोजगार केला पाहिजे. नंतर त्याची जे तो मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात राहणारा आहे रेसिडेन्शियल प्रूफ आधार कार्ड हे वगैरे सर्व जर सबमिट केलं तर त्याला उद्या रोजगार करताना काही अडचणी आल्या किंवा फायनान्शियल झालं कुटुंबावर अडचण आलं तर कुटुंबाला मदत मिळते. मुलांच्या शिक्षणाची हायस्कूल कॉलेजचं शिक्षण असेल तरी त्याला मदत मिळते. मेडिकल इंजिनिअरिंगचं देखील शिक्षण घेत असतील कामगार तर त्याला अशा पुष्कळ सवलती आहेत. पण ह्या सवलती मराठी कामगार अतिशय कमी घेत आहेत. तर हे जे महत्त्वाचं काम आहे हे मसूरकरांच्या या प्रयत्नातून ही जी रोजगार कृती समिती आहे निश्चितच याचा आपल्या मराठी मुलांना मराठी कामगारांना चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. शासन स्तरावर बरेचसे कायदे झाले ते झालेत पण खाजगी क्षेत्रात 80% रोजगार दिला गेला पाहिजेत. तो आता म्हणजे कामगारच असं नाही आता खाजगी क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षेत्र आहे वेगवेगळे मोठे मोठे कारखाने आहेत टाटा बिर्ला इव्हन आता तुमचा जिओवाला हे जे गुजराती जरी असले त्यांनी इथं उद्योग काढलेला आहे ना तर त्यांना म्हणजे त्यांची जबाबदारी आहे आणखी कायद्यानं देखील तरतूद केलेली आहे. इथल्या स्थानिक इंजिनियरना त्यांना जे काय जो स्टाफ लागतो डॉक्टर लागते नर्सेस लागते हे त्यांनी 80% हे मराठी भाषिक म्हणजे महाराष्ट्रात जे आहेत त्यांची नियुक्ती केली गेली पाहिजेत. पण हे कायदे असून देखील त्यांचा योग्य प्रकारे त्यांची जी अंमलबजावणी होत नाही. आता मी यांच्या संघटनेशी जो 4-5 वर्षे सेवानिवृत्तीनंतर संबंधित आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे आता की भारत सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार केंद्र सरकारचं जरी कार्यालय असलं बरीचशी कार्यालय मुंबईत केंद्र सरकारची आहेत पण ज्या राज्यात केंद्र सरकारचं कार्यालय त्या कार्यालयानं तिथल्या जनतेच्या माहितीसाठी तिथल्या राजभाषेत त्या भाषेत सर्व माहिती पुरवली पाहिजेत. त्यांना आरक्षणचे फॉर्म आता रेल्वे भारत सरकारची असली तरी मुंबईत रेल्वे किती फिरते रेल्वे किती उत्पन्न मिळतं रेल्वेचा आरक्षणचा फॉर्म गुजराती इंग्रजी हिंदीमध्ये होता तो आम्ही प्रयत्नानं आता मराठीमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आता मराठीत पाट्या लावणं इतर साऊथ वगैरे ते बोलत नाहीत पाट्या तर सोडून द्या इतर भाषेत पण कायदा असून देखील त्यात इतक्या पळवाटा होत्या की 10 कामगार कमीत कमी 10 कामगार असावे तरच मराठी पाटी. छोटे छोटे जे दुकान आहेत हे आहेत तिथे काय 10-12 कामगार असतात का सांगा. हे अमराठी काही जे लोकप्रतिनिधी मुंबईमध्ये आहेत त्यांनी खोडा घालून त्याला म्हणजे आतापर्यंत मराठी पाट्या लावण्यात आता अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तर या संदर्भात कामगार आयुक्तांना भेटून कारण ते शॉप ॲक्टप्रमाणे ही तरतूद होती. मसूरकर आम्ही सर्व त्यांना 2-3 वेळा भेटलो कॅबिनेटला तो विषय घ्यायला सांगितला मंजूर झाला शासनानं कायदा केला पण तरी इथले काही अमराठी त्यांच्या ज्या युनियन आहेत त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती. हायकोर्टानं फेटाळलं की तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं आहे उद्योग करायचा तर मराठीत पाटी तुम्ही लावायलाच पाहिजेत. सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टानं देखील फेटाळलं आणि त्यांना उलटं असं केलेलं आहे की हा आगाऊपणा ज्यांनी केला आहे त्याला 25,000 रुपये दंड करा. आता ही अंमलबजावणी महानगरपालिकेनं करायला पाहिजेत.
तर ती केली का नाही हे देखील जाऊन आता त्या ठिकाणी धडक मारावी लागेल आपल्याला या संघटनेमार्फत. अशा पुष्कळ गोष्टी करण्यासारख्या आहेत. कायदे केलेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळं मराठी माणसावर अतिशय अन्याय होतो आहे. पूर्वी तुम्हाला सांगायचं म्हणजे मी मंत्रालयात असल्यामुळं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये जी भरती होते, या भरतीला पूर्वी इंग्रजी इतर विषय, इंजिनियर असेल तर इंजिनिअरिंगचे विषय इंग्रजीमध्ये, पण महाराष्ट्रात तो इंजिनियर काम करणार त्याला मराठी आलं पाहिजे. डॉक्टर महाराष्ट्रातल्या पेशंटबरोबर बोलणार त्याला मराठी आलं पाहिजे. पुष्कळसे साऊथ इंडियन इतर डॉक्टर असायचे, तर मी ती कायदा करून त्यांना मराठी आवश्यक केलं. दुसरं, लोकसेवा आयोगामध्ये कांगा अशी वरची मंडळी वरच्या स्तरावर मुलाखत घ्यायला MPSCमध्ये अधिकाऱ्यांच्या, ते इंग्रजीमध्येच, त्याला मी विरोध केला. बॅरिस्टर PG पाटील आणखी मंडळी होती, त्यांना भेटून सांगितलं की सर हे अधिकारी महाराष्ट्रात काम करणारे आहेत, त्यांच्या ज्ञानाची चाचणी तुम्ही इंग्रजीमध्ये घ्या, इंग्रजी फ्लुएंट नसेल तर ते उत्तर देऊ शकणार नाहीत. तुम्ही त्यांना पहिलं मराठीत घ्या, त्यांची मुलाखत मराठीत घ्या आणि मराठी मुलाखत घेणाराच अधिकारी तिथं मुलाखत घेण्यासाठी तुम्ही नेमला पाहिजेत. अशा प्रकारे केलेल्या आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ज्या वेगवेगळ्या पोलीस असो, RTO असो, वेगवेगळे जवळजवळ हजारो पदं भरली जातात, पण प्रत्येक पदाच्या परीक्षेत मराठी हा विषय मी सक्तीचा केलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात नोकरी करायची असेल तर त्याला मराठी येत असेल तरच तो ती परीक्षा पास होणार आणि त्याची मुलाखत मराठीमध्ये घ्यायची. अशा प्रकारे मी म्हणजे माझ्या स्तरानं भरपूर काम केलेलं आहे आणि या कामाचा अनुभव या संस्थेला व्हावा यासाठी मी देखील सहकार्य करतो आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य आहे. पुष्कळ बोलण्यासारखं आहे, पण इतरांनाही संधी मिळाली पाहिजेत. मी थोडक्यात सुरुवातीचं मी सांगितलेलं आहे. या संबंधात कुणाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. आपण म्हणजे इतरांचं संभाषण झाल्यानंतर आपण थोडं चर्चा करू. धन्यवाद.